तांदळाच्या पिठाची खिशी घेऊन आणि खव्याचे अनारसे कधी पाहिले आहे का? नाही पाहिले तर बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त असे चविष्ट असे लागत्या. आता ते कसे बनवायचे? सगळ्यात आधी आता हा कुपनचा म्हणजे जुना तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे. आता या ठिकाणी 1 वाटी तांदूळ घेतला आणि तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जुना तांदूळ आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये किडे असतात थोडेसे, म्हणून ते निवडून चाळून आधी घेतलेले आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तो पोकळ जो तांदूळ झालेला आहे तो पण काढून टाकला आणि धुळीचं जे पाणी काळं ते पण तांदळाचं 3 पाण्याने मी हा तांदूळ स्वच्छ धुतला. आता 3 पाण्याने धुवून हा 3 दिवस तांदूळ भिजत घातलेला आहे. हा बघा मस्त असा तांदूळ चमकायला लागलेला आहे 2 ते 3 पाण्याने धुतल्यामुळं. आता हा तांदूळ जो आहे झाकून ठेवायचा आणि 3 दिवस हा भिजत ठेवायचा. आता 3 दिवस या तांदळाला झालेले आहे. आता 3 दिवसानंतर मी हा तांदूळ काढलेला आहे. आता पुन्हा तो 1 पाण्याने जे भिजत घातलेलं पाणी आहे, आता उन्हाळ्याचा दिवस आहे सध्या म्हणून पाणी लगेच कुठल्याही गोष्ट लगेच आंबती तो पाणी काढून टाकलं आणि एकाच पाण्याने, कारण अनारशाला थोडासा आंबूसपणा पण पाहिजेत, मग एकाच पाण्याने मी हा तांदूळ स्वच्छ असा चाळणीमध्ये धुतलेला आहे. पुन्हा पाणी टाकून घेतलं आणि धुवून घेतलेला आहे स्वच्छ. आता चाळणीचा तांदूळ थोडा आहे म्हणून मी हा तांदूळ चाळणीमध्ये सुकवून घेतलेला आहे. आता 1 ते 1.5 तास फॅनखाली या तांदळाला सुकवलेलं आहे. तांदूळ व्यवस्थित असा सुकलेला आहे, जास्त वाळूनही नाही द्यायचा. फक्त असा आंबट वल्ला असला, हाताला थोडासा ओलचट लागला की हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छोट्या भांड्यात घेऊन दळायचं आहे. आता या तांदळाचं पीठ काढून घ्यायचं. आता या कॉटनचा कपडा घेतलेला आहे सुती आणि तो एका पातेल्याला बांधलेला आहे आणि आता या कॉटनच्या कपड्याने हे जे पीठ आहे चाळणीने किंवा सुजीची चाळ नसली चाळणीने किंवा कपड्याने अशा पद्धतीने हा जो तांदूळाचं पीठ काढलेलं आहे, तांदूळ वाटलेला आहे तो काढायचा आणि ही जी कणी आहे ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा ते वाटून घेतलेलं आहे. आता हे तांदूळ सगळे चाळून झालेले, कपड्यांनी चाळून घेतले. आता त्याची 1 वाटी आता पीठ जी आहे तांदळाचं पीठ आहे ते पुन्हा मोजून घेतलेलं आहे. आता हे पीठ एका वाटीने मोजलं आणि 1 वाटी हे पीठ घेतलेलं आहे दाबून आणि त्याच वाटीने मी निम्मी वाटी साखर घेतली आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता याचा पाक बनवून घेतलेला आहे. 1 वाटीसाठी निम्मी वाटी साखर आणि त्याचा पाक बनवायचा आहे. थोडंसं पाणी टाकून पाक बनवलेला आहे. आता पाक कसा बनवायचा? तो गुलाबजामला जसा पाक बनवतो, जास्त घट्टही नाही, तसा हा गुलाबजामला पाक बनवतो तसा पाक बनवायचं आहे. आता एकीकडं पाकही उकळत आहे. आता एकीकडं 2 ते 3 चमचे मोठे चमचे असं मी खवा घेतलेला आहे आणि पिठी साखर काढून घ्यायची. थोडीशी 1 चमचा साखर घेतली, त्याच्यातच 2-3 वेलदोडे टाकले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पिठी साखर बनवून घेतलेली. वेलदोड्याची पुडही त्याच्यात टाकली आणि ती पिठी साखर जी आहे ती खव्यामध्ये टाकून दिलेली आहे. आता इकडं गुलाबजामला ज्या पद्धतीने पाक बनवतो त्याच पद्धतीने हा पाक झालेला आहे. थोडासा असा गुलाबजामला पाक चिकट पाक बनवतो त्या पद्धतीने हा पाक झालेला आहे. आता पाकाचा गॅस बंद केला आणि त्यामध्ये ही जी तांदळाचे पीठ काढून ठेवलं होतं ते तांदळाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे. आता थोडं पीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी हे पीठ टाकून घेते. जास्त घट्टही नाही. आता थोडंसं सैल दिसत असलं तरी ते थंड झाल्यानंतर जसं थंड होईल तसं ते घट्ट होत चालतं. आता हे थोड्या वेळ तांदळाचं पीठ पाकामध्ये टाकलेलं आहे ते झाकून ठेवलं की जे तांदळाचं पीठ आहे ते छान असं शिजलं जातं. हे बघा अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे. आता हे थोडं थंड होऊन द्यायचं. आता पुन्हा एकदा अजून थोडंसं कोमट पीठ होतं, मी पुन्हा एकदा हे पीठ झाकून ठेवलं. त्याची वाफेने पीठ छान असं मऊसूत होतं. इकडं आता हे साखर मिक्स केलेली आहे खव्यामध्ये सगळे हाताने व्यवस्थित. आता हे थंड झालेलं आहे आणि आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ. आता ताटामध्ये थोडंसं असं तूप घेतलेलं आहे, आपलं गाईचं तूप घेतलेलं आहे. 1 चमचा तूप घेतलेलं आहे आणि पीठ कढईतलं जे पीठ आहे ते ताटामध्ये छान असं मळून घ्यायचं आहे आणि मस्त पीठ झालेलं आहे आपलं. एकदम मऊ असा गोळा झालेला आहे पिठाचा. म्हणजे तांदळाच्या पिठाची खिशी घेऊन खव्याचे अनारसे कसे बनवायचे एकदम नवीन पद्धतीने ते आपण पाहू आणि एकदम मस्त असे चवीला लागत्या.
आता हे पीठ व्यवस्थित असं एकजीव केलेलं आहे, छान असं 1-2-5 मिनटं असं हे मळून घेतलेलं आहे. म्हणजे पीठ आणि तूप एकदम मस्त एकजीव झालेलं आहे. आता या पद्धतीने एकदम मऊ असं पीठ झालं आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता लहान मोठ्या आवडीनुसार साईज घ्यायची आणि त्या पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे. आता थोडा थोडा असा पिठाचा गोळा घेतला आणि आपण अशी थोडीशी छोटी वाटी बनवायची आणि त्याच्यात थोडासा खवा टाकून ही अशा पद्धतीने हा खवा घेतलेला आहे, साखर मिक्स केलेली. आता खवा थोडासा असा साखर टाकली त्याच्यामुळे थोडासा सैल झालेला आहे आणि असा अलगद हा थापायचा आहे. अशा पद्धतीने हा असा थापायचा आहे. आता जे तीळ आहे, सफेद तीळ असतात ते घेतले आणि छान असं त्या तिळावर पुन्हा एकदा थापून घेतलं. अशा पद्धतीने पुन्हा एकदा थापून घेतलेलं आहे मी आणि तीळ लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी. तीळ लावून घेतलेलं आहे. आता एका वेळेस 2-2, 3-3 तळायचे. कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलं. आता हे तळताना एकदम कमी गॅसमध्ये तळायचं आहे. अशा पण आणि झटपट असे पटपटही बनल्या जातात, अजिबात फुटतही नाही. आता तेल तापलेलं आहे. आता एक एक असा हा सोडायचा आहे. अजिबातही तेलात फुटलेला नाही आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तळून घ्यायचं. सगळ्यात अशा पद्धतीने तेल दोन्ही बाजून तळून घ्यायचं. पण तेल असं मी टाकलेलं आहे या पद्धतीने वरून. दोन्ही बाजूनी याला तीळ लावलेलं आहे. अशाच पद्धतीने सगळे अनारसे बनवून तेही तळून घेतलेले तेलामध्ये. आता एकीकडं तळायचंही काम चालू आहे. आता कमी गॅसमध्ये तळून घेते आणि आतमधून तळले गेले पाहिजेत असं, यामुळे कमी गॅसमध्ये तळलेले हे म्हणजे आतमधूनही छान असे तळले जाते आणि खुसखुशीत अशी जाळी पडली जाते. एकही सगळे अनारसे तळून झाले पण एकही फुटलेला नाही आहे. या पद्धतीने आता तीळ जे आहे ते थोडेसे तेलामध्ये सुटल्या गेलेले, जास्त नाही पण सुटल्या गेलेले. पण अनारसा एकही आपला तेलामध्ये फुटलेला नाही. अशा पद्धतीने सगळे बनवून झालेले